नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, हा व्हिडिओ आशा स्वयंसेविकांसाठी म्हणजेच आशा सेविकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आशा सेविकांच्या मानधनात आता शासनाने भरघोस वाढ केलेली आहे। याबाबतचा नवीन मंत्रिमंडळ निर्णय स्वतः झालेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण नेमकी मानधनात किती वाढ झाली व मंत्रिमंडळ निर्णय काय आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि साइडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। मित्रांनो, 13 मार्च 2024 या रोजी मंत्रिमंडळ निर्णय झाला। त्यानुसार आशा सेविकांच्या मानधनात 5,000 रुपयांची भरीव वाढ अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात 5,000 रुपयांची वाढ करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। मानधनातील ही वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देण्यात येणार आहे। म्हणजेच नोव्हेंबर 2023 पासून या पगाराची वाढ जी आहे ती देण्यात येणार आहे। नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच 961.08 कोटीच्या वार्षिक खर्चास शासनाने मान्यता दिलेली आहे। म्हणजेच 13 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे। त्यानुसार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5,000 रुपयांची वाढ राज्य शासनाने केलेली आहे आणि हीच वाढ जी आहे ती नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून अशा स्वयंसेविकांना देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा हा मंत्रिमंडळ निर्णय होता। हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।